शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिक आयोजित 218वी नैसर्गिक पाणवठे व दगडी बांध निर्मिती जलसंवर्धन मोहीम त्र्यंबक तालुक्यातील आंबोली घाटात दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी राबवण्यात आली। वाढलेल्या तळपत्या उन्हात शिवकार्य गडकोटच्या दुर्गसंवर्धक यांनी तहानलेल्या वन्यजीव पक्षी यांच्यासाठी अभ्यासात्मक श्रमदानातून पाणवठे व 2 दगडी बांध तयार केलेत। यावेळी दुपारच्या प्रहरी दुर्गसंवर्धक यांच्या झालेल्या राज्य सरकारच्या वन पर्यावरण विभागानं याबाबतीत अधिक सक्रिय झाल्यास वन्यजीव लोकवस्तीत जाणार नाही, निसर्गाला साधक विविध प्रजाती विस्थापित व नष्ट थांबेल असा एकमुखी ठराव मांडला असल्याची माहिती शिवकार्य गडकोटचे संस्थापक राम खुर्दळ यांनी दिली आहे। मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, इतिहास नोंदीचे अभ्यासक मनोज अहिरे, किरण दांडगे, प्रचार समितीचे दत्ता कांबळे, विनायक पवार, सनी शेवाळे, ज्येष्ठ दुर्गसेवक मयुरेश बिडवई, पर्यावरण विभागाचे भारत पिंगळे, संस्कार पिंगळे, मेळघाट इथं कार्यरत वन अधिकारी निलेश चव्हाण, प्रीती दिदी व पर्यावरण व गडकोट मार्गदर्शक सोमनाथ बुरबुडे हे सहभागी झाले होते। गडकोट किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। मित्रांनो, कडाक्याचा उन्हाळा आहे, वन्यजीव पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी नाहीये। जंगलातले वन्यजीव शहराच्या सिमेंटच्या जंगलात जातात आणि त्यांना इथे जंगलामध्ये नैसर्गिक पाणवठे नसतात, त्यांच्या गुहा नष्ट झाल्या, त्यांचं भक्ष्य नष्ट झालं, झाडं जळाले, वनवा लागतो, त्याच्यामुळे पर्यावरणाचं अपरिमित नुकसान होतं। अशा स्थितीमध्ये वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे, त्यांना पाणवठे राहिलेले नाहीत, जिरे राहिलेले नाहीत। म्हणून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था 25 वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील जव्हार घाट, हर्सुल घाट, घाट मात्याच्या घळीमध्ये जाऊन असे नैसर्गिक पाणवठे शोधतो आणि ह्या पाणवठ्याचं आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने इथे थेंब थेंब जिरणारं पाणी, पाझर फुटणारं पाणी या ठिकाणी स्टोअर करतो, जेणेकरून पाळीव प्राणी, वन्यजीव आणि पक्ष्यांना हे पिण्याच्या पाण्याची सोय होईल। म्हणून मित्रांनो, आमची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 218वी पाणवठे संवर्धन मोहीम आज या ठिकाणी आंबई घाटातील, जव्हार घाटातील, आंबई या परिसरातील या ओहळाच्या या घळीमध्ये ही मोहीम या ठिकाणी चालू आहे। सर्व दुर्गसेवक आपल्या कामात मग्न आहे। अशा पद्धतीने एक डिसिप्लिन म्हणून आम्ही ही मोहीम सातत्याने करतो। वन्यजीव पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि त्यांनी सिमेंटच्या जंगलात येऊ नये आणि त्यांना पिण्याचं पाणी मिळावं, या दयेच्या भावनेतून, या अहिंसेच्या भावनेतून, या मायेच्या भावनेतून आम्ही हे पाणवठे तयार करायचं काम सातत्याने करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।